वार्तांकन रोखठोक बातमी। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी तुळजापूर तालुक्यातील मौजे पाटील तांडा इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध हातभट्टी दारू निर्मितीसाठी मोठी संयुक्त कारवाई करत 14 गुन्हे दाखल करून 14 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक हर्षवर्धन शिंदे, पोलीस उपअधीक्षक मनोहर पाटील आणि उपअधीक्षक मारुती मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत तुळजापूर, धाराशिव, भूम, उमरगा, नळदुर्ग, भरारी पथक तसेच सीमा तपासणी नाका, तालमोड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण 75 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। उमरगा राज्य उत्पादन शुल्क पथकानंही या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवत महत्त्वाची भूमिका बजावली। कारवाई दरम्यान 700 बल्क लिटर हातभट्टी दारू, 12,500 लिटर बल्क लिटर रसायन जप्त करण्यात आले। यामध्ये एकूण 5,25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 14 गुन्हे दाखल करून सर्व 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या मोहिमेत निरीक्षक DL दिंडकर तुळजापूर, राहुल बांगर धाराशिव, हरिभाऊ लांडे भूम यांच्यासह दुय्यम निरीक्षक SP कांबळे, रशीद बागवान, पुष्पवती वायकुळे, मुकेश चव्हाण, महेश कंकाळ तसेच जवान आणि वाहन चालकांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधातील अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।